महिला मंडळ, आज तुम्हाला बोलायचा दिवस नाही आहे, कारण आज जर बोललं तर उद्या वर्षभर आमच्या मागं कर लागल, कारण संक्रांतीला कर आहे. आज संक्रांत आहे. खरंच सांगा, तुम्ही एवढ्या मेकअप करून वाण घेऊन देवाला आल्या, तुम्ही नवऱ्याचं दर्शन किती जणींनी घेतलं? एक निघाली फक्त, एक, दोन, तीन, चार. दोन दोन हात केले मी मोजायचे कसे? हात खाली करा. ए याचं उत्तर ऐका बरं का महाराज. याचं उत्तर ऐका. तुमच्या पाया पडून संक्रांतीला सांगतो महिलांना, तुम्ही मुलांना लाड द्या, मुलींना लाड द्या. त्याच्याबद्दल आपलं मत नाही, ती आपली लेकरं आहेत. पण ह्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही एक चूक करू राहिल्या, ती तुमच्या ध्यानात येत नाही, पण सांगून टाकतो. तुम्ही मुला देखत नवऱ्याचा अपमान करता. हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे महाराज. आता हे पुरुष आहे ना, बिचारी उगाच कुठं आधार नाही म्हणून घरी मुक्कामाला येतात. नाही तर गड्या इतका सासुरवास दुसरा कोणालाच नाही महाराज. आता तुम्ही मी निर्लज्ज असल्यामुळं घरी मुक्कामाला जातो, नाही तर शहाणा माणूस गाडी खाली आत्महत्या करीन पण घरी जाणार. इतकी आपली बायको आपल्याला बोलती महाराज. आपल्या बायको इतकं वाईट अजून आपल्याला कोणीच बोलेल नाही. सोबदार, पोर हा म्हणून एक वाक्य संक्रांतीला सांगतो. नवऱ्याचा अपमान मुलांदेखत कधी करू नका, करू नका. तुम्ही त्याला सांगत आहे, त्याला काही कळत नाही. हो, ते अहंकार नावाचं खोड आहे. अजून नाही राहिलं बरं का. झाड वांस आहे, मुळी अज्ञान आहे. अज्ञान मुलीला 4 कोंब आहेत आणि 4 कोंबांना वर अहंकार आहे आणि अहंकाराच्या खोडाला 12 फांद्या आहेत वर. आता त्या 12 फांद्या ऐका कोणत्या आहेत. एक, काम. आणि पाया पडतं तुमच्या शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाटे बाहेर पडतो, आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनात घुसतं, आणि मनात पाप गेलं का ते इंद्रिय खवळवतं, आणि इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा भरमिष्ठ होतो. माणसं म्हणतात त्याचे ज्ञानेश्वरी पाटे त्यांना असं करायला नव्हतं. इंद्रिय ते विषयाकडं धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे, ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. आणि इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात, हे ध्यानात ठेवा. इंद्रिय म्हणतील तसंच करता. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. ह्या 3 वर्षात सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. पूर्वी पोरींना चिठ्ठ्या द्यायची. आता पुरी पोरांना मेसेज टाकतात. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी 13 ते 18च्या आहे. आणि एकही पोरगी आतापर्यंत विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. तुम्ही अभ्यास करा. सगळ्या पोरी मूर्ख पोरांबरोबरच पळून जाणार. मूर्ख म्हणजे भंगरी, इन मराठी छपरी, काहीच करीत नाही. मोटरसायकलीचे पार्ट चोरीतोय आणि ही त्याच्या नादी लागते. तो काम आहे. आणि कामा नावाची फांदी जर वाढली तर साधू सुद्धा संपतो. ज्यांनी काम जिंकला त्यांची पुण्यतिथी. आणि तो काम कसा आहे. धडक मारिल शंकरा, धडक मारिल शंकरा, मारिल शंकरा, धडक मारिल शंकरा, मारिल शंकरा, मारिल
झाड वांज आहे, मुळी अज्ञान आहे, कोंब 4 आहेत, खोड अहंकार आहे, 12 फांद्या आहेत. पहिली फांदी आहे काम हे, आणि दुसरी फांदी आहे क्रोध. आणि पाया पडतो राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागतात का? मर्डर करायला काय 5-6 दिवस लागतं का? हो, काय लागतं त्याला? 10 मिनिटाचा सगळा खेळ आहे. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन समल्यावर 10 लाख देतो, इंद्रिकर बोकस टुकशील. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण मी म्हणतो 10 लाख खर्चायचे कवा? आणि पाया पडून सांगतो 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आणि आपली सगळी भांडणं कशावरून माहिती आहे का? डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का दिला, याची भांडणं आहे. गाळ का उडावला, तुलाही मोठ्या बापाचं आहे, गाडी डांबरीला आणायचीच नाही ना. तुझ्या बापाला वरून रस्ता करता येत नाही. आणि पाया पडून सांगतो राग जर आकळला नाही तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का बसलेल्या माणसाला, गुन्हा करून आत गेलेल्या माणसाला पश्चाताप होत नाही असं वाटतं तुम्हाला? होतो, पण ती वेळ निघून गेली. दोघांची बांधावरून मारामारी झाली, एक मिळाला आणि एक आत गेला. कापूस याचायचा कोणी? वावर तर खाटत राहिलं. जो आत गेला तो बाहेर येत नाही, आणि मिळालाय तो उठून बसत नाही. मग भांडणं करायचे कसं? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या एक कानपट्टीत दिली, 50,000 घेतले, आणि म्हणला परत असं करू नका. आता एक कानपट्टीत केवढ्याला बसली? 50ला. तो 50 गेले बरं का, पण त्याची जिरावली. आता काय बोलायचं? पहिला काम आहे, दुसरा क्रोध आहे, फांदे आहेत बरं का या, आणि तिसरा लोभ आहे. जे नशिबानं मिळेल तेवढ्यावर आनंद माना, पापाचं कमवू नका. व्याजाचा धंदा करणारी जेवढी माणसं आहेत, इथं 2-3 जण आहेत, आतापर्यंत सगळी व्याजाचा धंदा करणारी माणसं तारफडूनच मेली. व्याजाचा धंदा करणारी जी माणसं आहेत ती कधी सरळ मरत नाहीत, तारफाडूनच मारतात. का? ते 100 देतात आणि 110 घेतात. ते 100 त्यांचे आहेत, पण 10 व्याजाचे आहेत. ते त्यांचा कार्यक्रम करतात. जेवढे कोट्याधीश लोक आहेत आत्तापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही, सगळे हॉस्पिटललाच मेले. आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच होते, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहीत नाही हे कधी मेले. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला येणार. ते 2 महिने मृत्यूशी झुंज देत होते. ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. हा, पाया पडतो तुमच्या. लोभ आवरा, लोभ. तुम्ही ह्या नोकरीवाल्यांच्या ज्या बायका आहेत ना, नोकरीवाल्याच्या, ती जर रिटायर होऊन घरी आली ना, कुठं भोपळा लावीन आणि कुठं वांग लावीन तिला कळतच नाही. काही खुरप दिला वाल, खुरप ग्यावडा, आणि भांडणाच्याच ठिकाणी यल घालून देईन. आणि तिचं असं म्हणणं आहे का शेतीतलंही पिकत आहे. तुला काय माहिती? फॅन खाली बसून तू डायनिंग टेबलवर बसून चपात्या करणारी बाई, तू कधी 3 गोण्या कांदे टाचलेत? तू फक्त 1 गोण कांदा काटून दाखव भर उन्हात बसल्यावर, मग तुला करण भोपळा कुठं लावा. नुसते भांडणाच्या ठिकाणी भोपळे लावायचे आणि जावाची कुदाकुदी लावून द्यायची. हे नोकरीवाल्याच्या ज्या बायका आहेत ना, यांना शेतीवर आली ना हावलई. आणि ती नोकरीवाले जर शेतीवर आले ना रिटायर होऊन, त्यांचा अभ्यास करा तुम्ही. ते गावात चांगल्या माणसाची दुस्ती करीत नाही कधी.
जे गावात नालायक आहेत ते यांचे मित्र, ज्यांनी पहिल्याच गावाचं वाटोळं केलंय ते यांना जाऊन भेटा. त्या प्यायला मिळते आहे ती, हे खायला मिळत, यांच्याकडे पैसा राहतो आल्यावर पेन्शनचा, आणि हे ते बोकरं त्यांना सापडी त्यातच. आणि यांनी खऱ्या माणसांना नावं ठेवायची आणि मूर्ख बोकांडी घ्यायची, आणि ते त्यांचे मित्र. तुम्ही बा सगळे नोकरीवाले ना 15 दिवसातून एकदा गावात येत जा, गावाचा अभ्यास करीत जा, कोण कोणत्या क्वालिटीचा आहे, म्हणजे रिटायर झाल्यावर दुस्ती कराय बरं जातं. तुम्हाला माहीत नाही सर्व्हिसवाले, दिल्लीचं राजकारण एकदम सोपं आहे, महाराष्ट्रातलं राजकारण एकदम सोपं आहे, पण गावातल्या राजकारणा इतका गंड्याचं राजकारण दुसरं कोणतं. आणि गावातलं राजकारण अजून तुम्हाला माहित नाही. तुम्ही कोणालाही बिलगता गावात आलो आणि लगेच मग मित्र सल्ला देत्या, आता रिटायर झालाय ना व्हायला घे. मित्रांचा सल्ला बघा बेवड्यांचा. आणि आहे ना खतपाणी घालाय, ही म्हणती तुम्ही फक्त मुद्दा काढा, मी बोलते, तुम्ही बोलायचं नाही. तो म्हणला मी आता जगणं झाल्यापासून तो यापुढे बोललेलं नाही ना, आता थोड्या करता काला बोलू. मग ही म्हणती मी घर सरळ करते. आणि आज ह्या 10 वर्षात महिला मंडळ पुरीच्या आईला, पुरीचा सल्लाच इतका, आईचा सल्ला इतका चुकीचा आहे. ज्या ज्या घरांमध्ये पुरीच्या आईनं इंटरेस्ट घेतला त्या त्या घरांच्या संसाराचं वाटोळं झालं. आणि पुरीचा संसार बिघडवायला तिची आई जबाबदार आहे, ध्यानात ठेवा. इथं 7-8 जणी आहेत. आई डायरेक्ट पोरीला सांगते एखादा महिना पांग, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडं घेऊन ये. सांगणाऱ्या माया पुढे बसल्यात. पा आता काय नावा सगळं सांग. आणि ती म्हणती काय माहितीये का पोरीला, सासऱ्याचं धुणं धुवायचं नाही, सासूचं लुगडं धुवायचं नाही, तुझ्या पुरतं तुझं पाय, तू फक्त तो बैल सोडू नको. बैलाला ये सण घाल, बाकीचं सगळं. खोटे खोटे. आणि पाहुण्याला ताब्यात ठेवी, मी पाहते काय करायचं ते. पाहुणाच इकडं घेऊन येते, आला पिठी घेऊन पाहुणा सासऱ्याची कांदे वाटणं कराय. काय माणसं, याला कारण माहिती का काय? काम, क्रोध, आणि तिसरा लोभ. लोभ. या फांद्या आहेत बरं का. आणि 4थी फांदी आहे मत मत मत. आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय, मत. 4 जण मोटरसायकलवर बसले, फुल टाईट झाले 31/12ला. आता 4थं कुठं बसला असेल? चौघं पेल्यावर 4थं मोटरसायकलवर कुठं बसला असेल? कॅरेजवर. तांगड्या फाकेल चाललं एवढं, धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले, मिळालं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्यात? प्रवचनाला ओवी नको का घ्यायला? मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? अशी परिस्थिती अशी झाली. एवढी वाईट परिस्थिती झाली. मला लोकांना इंद्रिकर बोलतो तर राग येतो, पण वस्तुस्थिती खरी आहे. महाराज लोक बोलून नाही देत. बोललं का त्याची बातमी, बोललं का त्याची क्लिप, बोललं का त्याचा गेम. जो सकाळी बोलल खरा तो संध्याकाळपर्यंत दिसायचा नाही. तोचा बांबू उपटलाच. ह्या जगात फक्त मोठ्याची लाल करायची तरच जगाल. खरं बोलले गोडा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. वायसे महाराजांच्या सप्त्यात गाव पुढारी नीट ऐका,
जरा आठवड्यातून एकदा शाळेत जात जा. एकाही ग्रामपंचायत सदस्याला त्याच्या गावातल्या शाळेचा पट माहीत नाही. फक्त दोनदा शाळेत जायचं, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. आणि 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानं इंग्रज उचकून लावले. पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आता आपण 50च्या पुढे गेलोय म्हणजे आपलं आयुष्य जवळजवळ आता बोनसच आहे. 10 वर्षाने देवळात टाळ वाजवायला माणसं राहणार नाहीत. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. एवढी वाईट परिस्थिती लोकांची झाली. नवीन मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमवून देत नाही. हो, आज दिंड्या तपासा, सगळा रिटायर माल दिंडीत आहे. सप्ते तपासा, सगळा वैतागेल माल दिंडीत आहे. पाया पडतो तुमच्या आनंदवानच्या ग्रामस्थांच्या. गावात एखादी गोष्ट नाही झाली तर चालेल, पण शाळा मंदिरं बनवा. आता हे पोर येत नाही एवढे, हे महाराज नाही हो द्या ना, नाही हो द्या ना, रामायणकार नाही हो द्या ना, पण चोर तर होणार नाही. आज आपल्याकडे पोरांवर संस्कारच राहिले नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झालेत. 10 वर्ष मी कीर्तनात बोंबलतोय, अरे शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा. तर यांनी मला बातम्या टाकू टाकू मला आरोपी केलं. मी खरं बोलल्याची फळं लई भोगली महाराज. म्हणजे अजून बंद नाही, मी मेलोच मिटतील ते. आणि आता सगळ्या शाळेला कॅमेरे बसवलेत. CCTV बसवा. कवा कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. पोरं शाळेत आले ना, उंदराणी वायरी खाल्या, कॅमेरे बंद. आम्ही बोंबलत होतो कीर्तनात. 40% शाळेतले पोरं मोबाईलनं गेलेत. पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. पोरांवर कर्ज आहे, बापांवर कर्ज नाही. पोराचा मोबाईल हप्त्यावर, पोराची गाडी हप्त्यावर. पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली बापानं. पोरानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 गेले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 2 जण कीर्तनात बसले. कर्ज काढायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि घर सुधारायला निघली. ही डायरेक्ट म्हणती कर्ज फेडून टाका, उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर आपल्या इस्टेटीला का आग लावत्या का. म्हणणाऱ्या माया पुढे इथं दोघी जणी. आणि बापानं 3 गुंठे इकली आणि पप्पूचं कर्ज फेडलं. पप्पू प्यायला लागला. आई म्हणली कुठं कायम पितोय. खरं आहे का खोटं आहे? तुला माहित नाही तू आपा दारू पितो, माहित नाही? घे बरं माहीत शपथ, तुला माहित नाही? माहित नाही का तुझं पोरग दारू पितंय, तुझ्या पोरला प्रियशी आहे, तुला माहित नाही का आपली पोरगी प्रेमात पडली, माहित नाही? रविवारी पोर शाळेत जाती, जाताना दप्तर नेत नाही, कॉलेजमधून आल्यावर जेवतच नाही, मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलंय का तुला समजत नाही? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता, तू काय वामाला बसली होती का? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला हिंडती, हो तिनं वनस्पतीशास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा अभ्यास करते ना, तिचा रोज 1 तास डोंगराला राहतो, आता काय बोलायचं? आणि इंदुरीकर बोलला का त्याला गोडा. पण वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, सांगू नये वाईट वाटतं.
बापाने खांदा दिलाय पोरांना. आज बाप जिवंत आहे, पोरं गेले. काय दिवस आहे. आई जिवंत आहे, पोरगा गेला. आणि आज आई जर पोराला पाणी पाजित असेल, बाप जर मुलाला खांदा देत असेल, तर याच्यापेक्षा वाईट दिवस काय आहे जगात. काय वाईट, काय करायचं. रात्रंदिवस कष्ट करून बारगाड्या तोडायच्या. अरे पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहे आपण. मिसळ पाव खाणारी माणसं आहेत आपण. आणि आपण बाजारात गेलो तर एक मेथीची जुडी 3 दुकानात पलटून घेणारी माणसं आहेत. आज मेथीवाला जर 20 रुपये म्हणला तर 5 रुपयासाठी आपण 9 पाट्या खालीवर करतोय. आणि आपला पोऱ्या गपक्यात 82ची क्वार्टर डोळे झाकून वडितोय. आपल्याला काही वाटत नाही. 100 पोरं जर उभे केले रांगेत तर 93 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे. तुमचं तर डोकंच बंद झालं. आणि वाज नावाचं झाड आहे इथे. आपण तुम्ही काय काळजी करायचं नाही. त्याला अज्ञान नावाची मुळी आहे. अज्ञान नावाच्या मुळीला अहंकार नावाचं खोड आहे. आणि अहंकार नावाचं खोड, हो अहंकार नावाचं खोड आहे. आणि त्याला 12 फांद्या आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. किती झाल्या? 6. आणि आता 6 फांद्या राहिल्या. आशा, इच्छा, तृष्णा, मनसना आणि तितिक्षा. आणि आता वाक्य ऐका भगवान बाबाच्या बाबतीत. अज्ञानाची मुळी तोडा. अज्ञानाची मुळी तोडा. अहंकाराचं खोड कापा. दोन्ही ओठाच्या मध्ये हरिनामाची कुऱ्हाड घ्या. तिला वैराग्याचा दांडा बसवा आणि नामस्मरणाची धार लावा. आणि अज्ञानाचं झाड तोडा. ज्यांनी तोडलं त्यांना भगवान बाबा वामन भाऊ म्हणतात. मग तुम्ही प्रश्न विचाराल, भगवान बाबाने वामन भाऊने नामाच्या जोरावर माया का तोडली, कशी तोडली? तर त्यांनी एक काम केलं. काय केलं? सदा नाम